कारण निवडणूक आलेल्याची ही जाणीव झालेली आहे. पण मी आता जो प्रवास करत आलो, महाडला देखील थांबलो होतो, भरण्याच्या त्या तिठ्यामध्ये थांबून देखील पाहणी केली आणि तिथनं मुख्य अभियंत्यांची मी चर्चा केलेली आहे. येत्या 8 दिवसात पळसप्यापासून ते दोडामार्गपर्यंत स्वतः मी जाणार आहे. केंद्र सरकारचे त्याच्यामध्ये अधिकारी असतील, राज्य शासनाचे अधिकारी असतील, परंतु गणपतीच्या अगोदर हा त्रास कमी होईल याची दक्षता राज्य सरकार म्हणून आम्ही. आता पोस्ट अशा पडायला लागलाय, लाडका मुंबई गोवा महामार्ग. लाडका मुंबई गोवा महामार्ग कधी होणार? लाडकी बहीण झाली, लाडका भाऊ पाऊस झाला. असं आहे, पूर्वी विजय तेंडुलकरांसारखा लेखक होता, पूर्वी सन्ना नवरेंसारखा लेखक होता, पूर्वी रत्नागिरी मतकरींसारखा लेखक होता. आता घराघरात लेखक झाला आहे मोबाईलमुळे. त्यामुळे त्या टीकेकडे मी काय लक्ष देत नाही. मुद्दा असा आहे की त्याला उशीर का झाला हे महत्त्वाचं आहे, आणि उशीर का झाला हे सर्वश्रुत आहे. ते व्हॉट्सअपवरनं टाकण्याला आपण जास्त कॉग्निझन्स त्याचं घेतो. मला असं वाटतं की तो उशीर का झाला याची उत्तरं फार मोठी आहेत. काही सुप्रीम कोर्टामध्ये केसेस दाखल होत्या, काही हायकोर्टामध्ये केसेस दाखल होत्या, ज्यांनी काही कॉन्ट्रॅक्टर लोकांनी कामं घेऊन कामं केली नाहीत. आता याला योगेश कदम, उदय सामंत काही करू शकत नाही. त्याच्यामुळं हे देखील काही व्हॉट्सअपवर टाकण्यात आलं पाहिजे. त्याच्यामध्ये कदाचित आम्ही कमी पडतो. भरण्यातल्या पुलालाही प्रॉब्लेम झाले. आता एक की आता जाताना ती पाहणी करणार. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या झोपडपट्टीच्या संदर्भामध्ये, धारांच्या संदर्भामध्ये कठोर भूमिका घेतलेली आहे. त्या संदर्भात कठोर म्हणजे काय घेतलं? उद्धव ठाकरेंनी सांगितलं की जे आमचं जर सरकार आलं तर काढलेले टेंडरपासून आलं तर ना, आणि त्याला आमचा विरोध राहणार आहे. आलं तर, आत्ताच्या जी भूमिका आहे आलं तर ना. त्यांचं थोडक्यात म्हणणं आहे, जी धारावीतले लोक आहेत त्यांना इतर 500 ठिकाणी हे स्क्वेअर करू नका, फीटपेक्षा त्यांना जास्त तिथेच सुस्थापित करा. ठीक आहे, ते पण राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांना देखील ही संधी होती. त्यावेळी का झालं नाही? त्यावेळी अदानी चालत होते, त्यावेळीच हे टेंडर काढलेलं आहे. तेव्हा मला असं वाटतं की अदानींना का टार्गेट केलं जाते मला माहीत नाही. कदाचित मोठा इंडस्ट्रियलिस्ट असेल म्हणून केलं जात असेल, पण अदानींच्या मागं लागण्याच्या अगोदर अंबानींच्या घराखाली देखील जिलेटिन ठेवणारे कोण होते? सचिन वाजेसारखेच होते. त्या सचिन वाजेला कोणी सरकारमध्ये आणलं होतं? कोणी 100 कोटी रुपयाच्या वसुलीचे त्याला अधिकार दिले होते? याचे खुलासे देखील महाराष्ट्राच्या जनतेसमोर करावे लागतील. आणि म्हणून धारावीच्या बाबतीमध्ये, जी धारावीमध्ये लोक राहतात त्यांना चांगल्या घरात पाठवण्याचा संकल्प जो होता, जे स्वप्न होतं, ते वंदनीय बाळासाहेबांचं होतं. म्हणूनच झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही महाराष्ट्रामध्ये लागू झाली. आणि जसं काँग्रेसबरोबर जाऊ नये हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, ते न विचारात घेता काही लोक काँग्रेसबरोबर गेली. तसंच हे धारावीच्या बाबतीतलं आहे. काँग्रेस सांगतंय अदानी नको, म्हणून यांचा कदाचित त्याला पाठिंबा असेल. संजय राऊत असं म्हणतायत की आमदार किंवा मग खासदार जे पडले त्यावेळेला त्यांनी दूध किंवा मग दही आणि भात देऊन. ह्या सगळ्या प्रश्नाला उत्तर द्यायची काही गरज आहे असं मला वाटत नाही. नेतृत्वावर अविश्वास असल्यामुळं विधान परिषदेला आमदार फुटलेले आहेत. आता नेतृत्वावर अविश्वास का निर्माण झाला हे त्याचं आत्मचिंतन करावं ना. 40 आमदार गेले हो, हे सगळं आता इतिहास जमा झाला आहे. त्याच्यावर एकनाथ शिंदेसाहेबांची ताकद किती आहे लोकसभेला महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवलेली आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की या गोष्टींना काही अर्थ नाही. परंतु नेतृत्वावर विश्वास एकदाच नाही, 2दा दाखवला गेला. एकदा 40 आमदारांनी दाखवला. आता जे 13 उरलेत त्याच्यातल्या देखील 2-3 आमदारांनी आता या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग करून दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे नेतृत्वावर का शंका उपस्थित केली जाते याचे देखील खुलासे झाले पाहिजे. लोकसभेमध्ये निगेटिव्ह प्रचार केल्यामुळे तुमचा तोटा झाला. त्याला आता परत तसा प्रकार झाला तर तुम्ही उत्तर कसं देणार महायुती? एक तर मला असं वाटतं की याला आता उत्तर द्यायची आवश्यकताच नाही. मुस्लिम बांधवांना देखील कळलेलं आहे आणि दलित बांधवांना देखील कळलेलं आहे की त्यांचा वापर कसा करून घेतला. त्याच्यामुळं संविधान काय बदललं जाणार नाही हे काल अमित शहा साहेबांनी देखील ठासून सांगितलं. आणि मुस्लिम बांधवांना देश सोडण्याची काय वेळ येणार नाही. त्याच्यामुळं आपल्या सीट वाढवण्यासाठी केलेलं हे षडयंत्र होतं. नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होऊ नयेत यासाठी केलेले षडयंत्र होतं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब 5 वर्ष हे पंतप्रधान झालेले आहेत. त्याच्यामुळं या फेक नरेटिव्हचा काहीही परिणाम हा विधानसभेच्या निवडणुकीवर होणार नाही. आम्ही थम्पिंग मेजॉरिटीनं महायुतीचं सरकार परत स्थापित करू. ही सगळी मतं तुमच्याकडे पुन्हा डायव्हर्ट होती. आता गैरसमज दूर झाले म्हटल्यानंतर नक्की होतील ना. आणि साधी गोष्ट आहे की आजही उबाटाच्या कुठच्याही नेत्यानं असं म्हटलं नाही की आम्हाला मुस्लिम समाजाची मतं पडलेली आहेत, आम्हाला दलितांची मतं पडलेली आहेत. ते काय सांगतात? आम्ही महाराष्ट्र फिरलो म्हणून आम्हाला मतं पडली. याचा अर्थ किती मतदारांचा ते अपमान करतात हे 2019ला पण सिद्ध झालं आहे.
आणि ज्या मुस्लिम समाजानं आता मतदान केलं, ज्या दलित बंधू भगिनींनी आता मतदान केलं, त्यांनासुद्धा ते कुठं किंमत देतात. ते म्हणतात आम्ही आमच्यामुळेच निवडून आलो. त्याच्यामुळे सगळं सगळ्यांना कळलेलं आहे. फार मोठ्या मताधिक्यानं आमचे उमेदवार जिंकतील आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल. सर, शरद पवार भ्रष्टाचारांचे मोठे सरदार असं अमित शहाने भाष्य केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.